नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की काही दिवसापूर्वीच आपण सोयाबीन खरेदीसाठी जी काही नोंदणी करण्याची सुरुवात झालेली होती त्याची 31 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख होती आणि त्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी आलेल्या असतील किंवा साईट चालत नसेल किंवा बारदाना नसल्यामुळे ऑनलाईन खरेदी करून घेतलं जात नसेल या संदर्भात अनेक चौकशी किंवा अनेक वारंवार चौकशी केली जाणार होती की तारीख वाढेल का। त्यानंतर काही 31 तारखेच्या नंतर वाटण्यात की फक्त काही न्यूज चॅनलवरती ऐकण्यात आलं होतं की फक्त 7 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर जे असेल ते 31 डिसेंबरला जे काही असेल तर पणन विभागामार्फत त्यांच्या मार्फत सविस्तर असं सांगण्यात आलेलं आहे की जी काही सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी सोयाबीन असेल किंवा धान्य सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, या सर्व जे काही धान्य हमीभावानं विक्री करण्यासाठी म्हणजेच त्यासाठी जी काही हमीभाव ठरलेले आहे जसं की सोयाबीनचा असेल 4892 रुपये आणि परत मूग आहे, उडीद आहे, यांच्यासाठी जे काही हमीभावानं खरेदी करण्यासाठी आपलं सोयाबीन जे काही त्यांचे ही असतील त्यांच्यासाठी एक परत आणखी शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे की त्याच्यासाठी परत एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि ही मुदतवाढ जी आहे तुम्ही पाहू शकता की ही जी मुदतवाढ आहे तर ही 15 जानेवारी 2025 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही आता शेतकऱ्यांनी सर्व जे कोणी राहिलेले असतील त्यांनी आपल्या हमीभावानं सोयाबीन घालण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळचे ऑनलाईन सेंटर असतील किंवा जवळचे जे काही खरेदी केंद्र असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। जाऊन तुमच्यासोबत जाताना तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, तुमचा 7/12 वर तुमच्या खरीप 2024चं जे काही तुमचा पीक पेरा असेल त्यावरती तुमचं सोयाबीनची ई पीक पाहणी झालेली असायला हवी तरच तुमचं हमीभावानं सोयाबीन हे खरेदी केलं जातं, अन्यथा केलं जात नाही। अशा पद्धतीचे हे कागदपत्र घेऊन तुमच्या जवळच्या सेंटरवरती तुम्हाला जायचं आहे। तिथे ऑनलाईन करून घेतील किंवा ऑनलाईन जो बाहेरून तुम्ही करून घेतला असेल तर ते तुमची प्रिंट घेऊन तुम्हाला पावती त्याची घेऊन कागदपत्र ते सर्व जाऊन जिथं ऑनलाईन तुम्ही जे सेंटर निवडलेलं आहे त्या सेंटरवरती तुम्हाला तिथे जाऊन ते कागदपत्र जमा करायचे आहेत। अशा पद्धतीनं हे केल्यानंतर फक्त तुमच्याकडे आता तारीख आहे 15 जानेवारी 2025 पर्यंत काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। तरी ज्यांची कुणाची हमी भावानं सोयाबीन घालायची असेल त्यांनी लवकरात लवकर जवळचे ऑनलाईन सेंटर किंवा जवळचं तुमचं जे काही खरेदी केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमचे हे ऑनलाईन नोंदणी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीचं हे अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती मिळेल। आणि तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करतात माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।